तर विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्याला विरोधी पक्षनेता मिळणार का अशी चर्चा सुरू झाली। विधानसभेचे विशेष सत्र सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे। सत्ताधारी महायुतीच्या झंझावातासमोर विरोधकांचा सुपडा साफ झालाय। विरोधी बाकावरती जेमतेम 50 आमदार असणार आहेत। त्याशिवाय एकूण सदस्य संख्येच्या 10% देखील आमदार निवडून न आल्यामुळे विरोधी पक्षनेता मिळणार नसल्याची चर्चा सुरू झालेली आहे। पण विशेष अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधी बाकांचं आकलन संख्येवरून करणार नसल्याचं सांगत विरोधी पक्षनेते पदाबाबत सूचक संकेत दिलेले आहेत। आम्ही विरोधी पक्षाचं आकलन किंवा मूल्यमापन हे संख्येने करणार नाही, तर महाराष्ट्राच्या हिताकरता ज्या ज्या गोष्टी विरोधी पक्ष मांडेल त्या स्वीकारण्याची या ठिकाणी हमी देखील आम्ही घेतलेली आहे। आणि मला असं वाटतं की तो आवाज योग्य प्रकारे सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्या माध्यमातून होईल। यावेळेस तर विरोधी पक्ष नेत्यापदापर्यंत म्हणजे ती संख्या लागते ना। विरोधी बाकावरची संख्या चिंताजनक आहे असं व्हायला नको होतं। अध्यक्षांचा अधिकार आहे, तो अध्यक्ष त्याच्यावर अभ्यास करतील। त्यावेळी मी अपेक्षा व्यक्त केलेली की तिकडच्या बाजूला होतो त्यावेळी विनोदाने की आपण एका बाजूचं जरा कमी ऐका म्हणून, पण आपल्या 2.5 वर्षाच्या काळात आम्हाला हे मान्य केलं पाहिजे की आपण दोन्ही बाजूला सतत न्याय देण्याचं काम केलं।